नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना तर्फे या ठिकाणी मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझरच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या होत्या. या जागेचं जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते 14/10/2024 ते 3/11/2024 मध्ये मागवण्यात आले होते. तर याच्यात एकूण 104 जागा या होत्या. गट संवर्गातील होत्या या ठिकाणी मुख्य सेविका सुपरवायझरच्या. तर या ठिकाणी हॉल तिकीट आता ऑनलाईन झालेलं आहे. त्यांचं टाइम टेबल आलेलं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला वेगवेगळ्या डेटला वेगवेगळ्या या ठिकाणी शिफ्ट मध्ये एक्झाम राहणार आहे. चला तर बघूया आपण या ठिकाणी कोणत्या डेटला या ठिकाणी कोणती शिफ्ट राहणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया. यामध्ये बघा 14/2/2025, 22/2/2025 ते 23/2/2025, 26/2/2025, 27/2/2025 आणि 2/3/2025 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्यातर्फे जी TCS कंपनी एक्झाम घेत आहे. ही वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये असणार आहे आणि ती ऑनलाईन होत आहे. या ठिकाणी बघा खाली त्यांनी या टोटली या ठिकाणी टेबल दिलेला आहे. सुपरवायझर पोस्ट नाव आहे तुमचं. 14 तारखेपासून म्हणजे 14 फेब्रुवारी पासून या ठिकाणी सुरू होत आहे. टाइम तुम्हाला 90 मिनिटं राहणार आहे. एक्झामचा टाइम त्यांनी दिलेला आहे 9 वाजता सुरू होणार आणि 10:30 वाजेपर्यंत आहे. शिफ्ट 1 असेल किंवा 2 असतील. एका दिवसामध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे आणि सुपरवायझर एक्झाम आहे. तर 14, 22, 23, 26, 27 आणि 2 तारीख या दिवशी तुमची एक्झाम होणार आहे. खाली बघा त्यांनी काय दिलेलं आहे. 7/2/2025 पासून या ठिकाणी प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने www.icds.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहेत. म्हणजे उद्या दिनांकापासून या ठिकाणी ICDS चे वेळापत्रक तुम्हाला भेटणार आहे. त्यामध्ये बघा परीक्षेची वेळ असेल, तारीख, परीक्षा केंद्र असेल, महत्वाच्या सूचना असणार आहेत. ते तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचंय. त्यामध्ये जर कोणी अपंग असेल आणि त्यांना जर या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर त्याच्याही सूचना या वेबसाईट वरती पडलेल्या आहेत. त्या तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकतात. तर अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.